सर्वप्रथम मी ठाणे लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून त्यांचे आभार मानतो। कारण महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना आता जवळपास 1,90,000चं लीड मिळालं। 2 लाखापेक्षा जास्तीचं मताधिक्य मिळालेलं आहे आणि त्याबद्दल मी पुन्हा एकदा मतदारांचं आणि महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो। कारण त्यांनी जी मेहनत घेतली आणि हा ठाणे लोकसभा जो आहे हा शिवसेनेचा बालेकिल्ला, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा बालेकिल्ला, बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख यांचं प्रेम असलेला ठाणे जिल्हा, ठाणे लोकसभा यामध्ये महायुतीचा भगवा झेंडा विजयाच्या रूपाने डौलाने फडकतोय आणि एक सर्वसामान्य कार्यकर्ता या मतदारसंघामधून उमेदवार होता आणि सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि ठाण्याचा बालेकिल्ला अबाधित राहिला ठेवला। ठाण्यामध्ये विकासाला मतदान लोकांनी केलं, जनतेने। कारण गेले अनेक वर्ष या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये झालेला विकास आणि केलेलं काम, आणि मी आपल्याला हेही सांगेन की राज्य सरकारने केलेलं 2 वर्षातलं काम आणि मोदी सरकारने केलेलं 10 वर्षातलं काम याची देखील पोचपावती या विजयामध्ये नक्की मतदारांनी दिलेली आहे। ठाणेकरांनी त्यांची जागा त्यांना दाखवली आहे, मी त्याच्यावर बोलू इच्छित नाही। आणि ठाणेकरांनी त्याचं काम दाखवून दिलेलं आहे, कार्यक्रम केलेला आहे। त्यामुळे नरेश म्हस्के विजयी झाले, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। त्याचबरोबर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचंही अभिनंदन करतो, कारण ते 3ऱ्यांदा या देशाचे प्रधानमंत्री होत आहेत। शिवसेना पक्ष हा एनडीएचा घटक पक्ष म्हणून त्यांच्या सोबत आहे आणि लवकरच एनडीएचं मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकार बनेल।